नेहरू संघ त्यांना पुढील वाटचालीस मात्र शुभेच्छा. जय गजानन कुक्षित संघ आपला 12वा खेळाडू आपण पाठवून द्यायचा. तीन ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मच्छिंद्र स्मृती धारावे विपक्ष जय गजानन कुक्षित. त्यानंतर मात्र अप्पा स्ट्रायकर सीबीडी आणि कुशल 11 जय गणेश सारसोळे अशी लढत पाहायला मिळेल. दोन्ही टीम आपणही सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस असणार आहे. सामन्याला सुरुवात होते. विनय शर्माचा पहिलाच बॉल मात्र यावेळेस बॅकफुटवरनं काय फटका, लाजशवा भेट भावेश नाईकच्या बॅटमधनं. हाय क्लास अँड मॅग्निफिसंट स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतो. एक तर हवेत गेला होता, तदनंतर देखील ताकद काही कमी होत नाहीये भावेश नाईकची आणि पहिल्या बॉलवर विनय शर्माचं स्वागत केले षटकाराने. हा बॉल मात्र सोडून दिलाय आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्या 7. यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल, चांगला चेंडू होता आणि इथे रन मिळते ती सिंगल. बॅटची आतली कडा लागली आहे. बॉल गेला तो डिक्लेअर झोन मध्ये. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये कुक्षेतच्या विरुद्ध ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना 77 धावा उभारल्या होत्या 24 बॉल मध्ये, त्यांच्या विरुद्ध किती टार्गेट सेट करेल धारावी टीम. आकाश सिंगची बॅट त्या मॅच मध्ये अक्षरशः तळपली होती, मात्र इथे त्यांना आता चेस करावं लागणार आहे सेकंड इनिंग मध्ये. हाही बॉल सोडून दिलाय भावेश नाईकने. चांगला निर्णय त्याचा, कारण लाईन खराब. पंच अश्विनजी शिळके यांचा या ठिकाणी इशारा आलाय की व्हाईट बॉल. धावसंख्या 9, बिनबाद 9 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धारावी टीम भावेश नाईक, विक्की बोईरे सलामीवीर क्रीडांगणाच्या आतमध्ये. हाफ टॅकर बॉल होता. यावेळेस मात्र ब्लाइंडर फटका खेळताना भावेश नाईक पाहायला मिळतोय. मात्र इथे प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा, मात्र तो प्रयत्न थोडासा कमी पडलाय, कारण बॉल गेलाय तो सीमा रेषा पलीकडे. 4 धावा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या पुढे सरकत असताना 13 धावा धाव फलकावर. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्यांनी आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट ही ज्यांची ख्याती आहे असे क्रिक लाईव्ह. आज त्यांचे स्वतः ओनर प्रोप्रायटर सचिनजी मुंडे आपल्या सोबत जोडले गेलेत. त्यांची संपूर्ण टीम, विकास कांबळे, निखिल गोरे, सुजल खोत. यावेळेस चेंज ऑफ पेस केला होता, मात्र त्याचा फरक पडणार नाहीये. भावेश नाईकच्या बॅटमधून अजून एक पुल फटका आणि मिड विकेट काव कॉर्नरच्या मधून बॉल गेलाय तो 6 धावांसाठी. षटकार विनय शर्मावर मात्र अक्षरशः बरसत असताना भावेश नाईक 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. 4 बॉल आतापर्यंत झालेत. यावेळेस मात्र फटका थोडा फसलाय, मात्र ताकद एवढी आहे ना की बॉल सीमारेषा पलीकडे नक्कीच जाणार आहे आणि बॅक टू बॅक हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. बॅटिंग करण्याचा घेतलेला निर्णय धारावी टीमचा इथे यशस्वी ठरवत असताना आतापर्यंत या ओव्हरमध्ये तो म्हणजे भावेश नाईक. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत, 1 चौकार देखील आतापर्यंत आलाय आणि एकूण धावसंख्या झाली ती 25 आणि अजून एक बॉल शिल्लक. यावेळेस अको टप्प्याचा बॉल होता. 1च रन मिळणार आहे आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतायत ते भावेश नाईक. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि मच्छिंद्र स्मृती धारावे संघ जाऊन पोहोचलाय तो बिनबाद 26 या धावसंख्येवर. 3 ओव्हरची मॅच, दुसरी फेरी दोन्ही संघांची. एक सामना जिंकलेत. कुक्षे टीमने परास्त केलं शेवणे टीमला, धारावी टीमने पराभूत केलं ते नेहरू टीमला आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले ते दोन्ही संघ.
शुभम निर्मलच्या हातामध्ये आता जबाबदारी पुन्हा एकदा याही मॅच मध्ये सोपवण्यात आली आहे. पहिल्याही मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याने साकारली होती, मात्र यावेळेस संघ वेगळा, त्यावेळी वेगळा फलंदाज, यावेळेस वेगळे फलंदाज. भावेश नाईक एक पाय पुढे फ्रंट फुटवर येऊन लॉंग ऑन क्लिअर करत हा मात्र खेचलाय तो एक दमदार षटकार. नेरूळ गावचे लेजंड खेळाडू विश्वासजी घरत दादांना विनंती, आपण या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि इथे स्वागत करतोय शुभम निर्मलचा भावेश नाईक. पहिल्या 2 बॉलवर 2 धमाके करून 2 षटकार खेचून. तर सन्माननीय विश्वास घरत दादा, नेरूळ गावचे किंबहुना आपल्या नोव्हेंबर टेनिस बॉल क्रिकेटचे लेजंड खेळाडू, दिग्गज खेळाडू विश्वास दादा घरत यांना विनंती, आपण या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे या गावदेवी चषक, आई गावदेवी चषक धारावीमध्ये. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आलेत शुभम निर्मलच्या विरुद्ध. भावेश नाईकची बॅट या मॅच मध्ये मात्र तळपत असताना 2 बॉलवर 2 षटकार, 38 धावा धावफलकावर आहेत. 38. धारावी टीम टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत यशस्वीरित्या पुढे जात असताना यावेळेस अगदी फुललेनचा बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट +1, अतिरिक्त धाव मिळते. थोडासा दबाव शुभम निर्मलवर देखील आहे. या 2 धावा धावफलक पुढे नेत असताना 40 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस कमी गतीने टाकलाय बॉल समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. भावेश नाईकच्या बॅटमधनं अजून एक धमाका आणि युवा खेळाडू असलेला शुभम निर्मलवर मात्र इथे पूर्णपणे दबाव टाकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते भावेश नाईक. धावसंख्या 46, 3 बॉल झालेत, 17 धावा आतापर्यंत खर्च केल्या शुभम निर्मलने. 2 षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल, व्हाईट +1 धाव आली, 18 धावा आणि त्यानंतर मात्र 1 षटकार. 3 बॉल मध्ये 18 धावा खर्च केल्यात आतापर्यंत, 20 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. त्यामध्ये अजून धावांची भर पडणार आहे. या ओव्हर मधील 4था षटकार भावेश नाईकच्या बॅटमधनं येतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जात असताना 20, 24, 26 धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये आल्यात आणि भावेश नाईक 10 बॉल 48 वर खेळतोय. पहिलं अर्धशतक या आई गावदेवी चषक धारावीतलं आपल्याला येताना पाहायला मिळेल का? अजूनही 2 बॉल या ओव्हरचे बाकी आहेत. एकूण धावसंख्या झाली ती 52 धावा आणि अर्धशतकासाठी भावेश नाईकला गरज आहे फक्त 2 धावांची. म्हणजे विकी बोयरला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये. या सर्व धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या आल्यात त्या भावेश नाईकच्या बॅटमधून. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका आणि 5वा दमदार षटकार आणि अर्धशतक कंप्लीट करतोय तो भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हर मधील हा तब्बल 5वा षटकार आपल्या स्क्रीनवर आहे. 11 बॉल आणि 54 धावांची इनिंग साकारली आतापर्यंत ती म्हणजे भावेश नाईकने. अप्रतिम अशी फटकेबाजी, पूर्णपणे दबाव टाकलाय त्याने. शेवटचा बॉल मात्र इथे सिंगल साठी खेळून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट भावेश नाईकचं. मारू शकला असता मात्र सन्मान दिला शेवटच्या बॉलवर आणि इथे मात्र मिळते ही सिंगल धाव. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 58 धावा, 59 धावा, 59. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर इथे आपल्याला पाहायला मिळतोय विकी भोयरने देखील इथे आता तडाखा चालू केलाय आणि षटकार खेचलाय. संगमच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर हा षटकार. विकी भोयर पहिल्या 2 ओव्हर मध्ये अजिबात स्ट्राईक मिळाली नव्हती. पहिल्यांदा स्ट्राईक वर आला आणि पहिल्यांदा स्ट्राईक वर येत असताना मात्र षटकाराने स्वतःचं खातं उघडलंय ते शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर.
दुसरा देखील बॉल, यावेळेस सलगचे 2 षटकार, कन्सिक्युटिव्ह सिक्सेस आपल्याला पाहायला मिळत आहेत विकी भोईरच्या बॅटमधनं. 71 धावा धाव फलकावर. एका बाजूला आपण पाहिलं भावेश नाईकचं अर्धशतक, 12 बॉल 55, तो विकी भोईर 2 बॉल 12. अनुभव कमी असलेले गोलंदाज आणि त्यांच्या विरुद्ध मात्र अप्रतिम फटकेबाजी. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय गॅप मध्ये, 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? थांबवला गेला, 1च धाव. पहिल्याच इनिंग मध्ये मात्र सामना आपल्या बाजूने झुकवत असताना आपल्याला पाहायला मिळतात मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचे दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा खराब बॉल, खराब लाईन, भरपूर लांब गेला हा बॉल. भावेश नाईकच्या बॅटमधून अजून एक षटकार. हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 78, 78, 77 सर्वोच्च धावसंख्या होती कुक्षट टीमची, ती मागे टाकली. अजून एक बॉल, अजून एक बॉल चाललाय. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय षटकारांची आतिषबाजी. 4 षटकार आलेत सलगचे, मध्ये एक सिंगलही आली आपण पाहिलंय. 2 षटकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर 2 षटकार. शेवटचा बॉल येणं बाकी 84 धावा स्कोर कार्डवर आहेत, 84. एक सिंगल म्हणजे शेवटच्या बॉलवर आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या आपल्याला जाताना पाहायला मिळेल ती 85, 85 आणि 86 रनचं लक्ष असणार आहे 3 ओव्हर मध्ये येणाऱ्या. 18 बॉल आणि 86 धावांची गरज. चला टॉस आपण करूया नेक्स्ट मॅचचा. आप्पा स्ट्रायकर सीबीडी विपक्ष कुशल 11 जय गणेश सारसोळे. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये 86 धावांची गरज आहे कुक्षट टीमला. 85 उभारल्यात. अप्रतिम अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. इथे भावेश नाईकची मात्र बॅट तळपताना आपण पाहिली. त्याचबरोबर विकी भोईरने देखील सुंदर फटकेबाजी शेवटच्या काही षटकांमध्ये आपण पाहतोय केली. शेवटच्या ओव्हर मध्ये त्याला स्ट्राईक मिळाल्यानंतर 18 बॉल मध्ये 85 धावांची मात्र आपण पाहतोय एकूण धावसंख्या उभारली गेली. 15 बॉल आणि 68 धावा भावेश नाईकच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विकी भोईर 3 बॉल 13 अशी दोघांची सलामीची जोडी मात्र शेवटपर्यंत थांबली. आणि आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये आकाश सिंगची बॅट तळपणं महत्वाचं आहे. पहिल्या मॅच मध्ये मात्र अर्धशतक झळकवता राहिले होते. आम्ही ते उच्चार केला तर ते नाराज होताना पाहायला मिळाले. असं का मला कळत नाही. तुमच्याकडनं खेळीची अपेक्षा आहे कुक्षट टीमला आणि नक्कीच हे लक्ष्य पार करण्यासाठी पुन्हा एकदा तोच फॉर्म आणि तोच रिदम या मॅच मध्ये नक्कीच दाखवताना पाहायला मिळतील. आकाश सिंग त्यांच्या समोर विनय शर्मा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला आप्पा स्ट्रायकर सीबीडी आणि कुशल 11 जय गणेश सारसोळे नेक्स्ट मॅच असेल. तर टॉस आपला अजूनही होणं बाकी आहे.
उत्तरार्धाला सुरुवात होते. कामेश नाईक यांच्या हातामध्ये बॉल पाहायला मिळतो. समोर येतो आकाश सिंग. 18 बॉल 86 ची गरज. मोठं लक्ष पार करायचं होऊ शकतं तर दावे करू शकतो तर आम्ही करू शकतो. आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. जयगजानन कुक्षे टीम मध्ये मात्र पहिल्या बॉलवर काय घडतंय, एक बाउन्सर बॉल आणि बाउन्सर बॉल जाता जाता हलकासा स्पर्श करून गेलाय आकाश सिंगच्या बॅटला आणि एक महत्वपूर्ण विकेट धारावी टीम प्राप्त करतोय. पहिल्याच बॉलवर विकी भोईर यांचा खूप सुंदर झेल विकेटच्या पाठीमागे आणि पहिला धक्का पहिल्याच बॉलवर जय गजानन कुक्षे टीमला. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी आगमन होत असताना आमचे परम मित्र आणि मराठी आणि त्याचबरोबर इंग्रजी अशा दोन्ही भाषेवर असलेलं ज्यांचं प्रभुत्व करावे गावचे सुपुत्र नितेश भोईर सरांचं आगमन या ठिकाणी होतं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि लगेचच मात्र त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो नेक्स्ट मॅच पासून मायक्रोफोनवर. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. संकल्प पाटील आलेत. मोठं लक्ष पार करायचे. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर मात्र आता दबावामध्ये जात असताना जय गजानन कुक्षेत इथे सिंगल रन मिळते. यावेळेस अफलातून स्ट्रोक कामेश नाईकच्या विरुद्ध हेलिकॉप्टर स्ट्रोक मनगडाचा वापर केलाय पूर्णपणे आणि बॉलला डिपॉझिट केलं ते स्टँड्स मध्ये. षटकार संकल्प पाटीलच्या बॅटमधनं. धन्यवाद नेहरू टीम. धन्यवाद विजेंद्रजी म्हात्रे आपण आलात या स्पर्धेत सहभाग नोंदवला. यावेळेस अजून एक फ्लॅट फटका. चांगला स्टॉप इथे केलाय सोहिलने. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते आपल्याला सोहिल नाईक यांच्याकडून आणि धावा वाचवल्यात. यावेळेस उच्च दर्जाचा हा फटका. हाफ ट्रॅकर बॉल कामेश नाईकचा. विनय शर्माने मात्र इथे हा षटकार खेचलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14च्या घरामध्ये. 14 रन्स. शहाऐंशी धावांचं लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यात. विष्णू शर्मा दुसऱ्या ओव्हरमध्ये. आपण पाहतो धारावी संघ त्यांचे दुसरे गोलंदाज या ठिकाणी वापरते. दुसरी फळी गोलंदाजांची. प्रमुख गोलंदाज त्यांना थोडस थांबवलंय आणि यांना मात्र संधी दिली गेली. खोलवर टप्प्याचा बॉल होता. एक सिंगल काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी. डायरेक्ट हिट करत होते भावेश नाईक. चेंडू लागला नाही यशच्यांना आणि एक सिंगल कंप्लीट झाली. त्यावेळेस बॉल उंच उडवलाय. कामेश नाईक बॉलवर जाताना प्रयत्न करत होते. कॅच ड्रॉप झाली आणि त्या दरम्यान मात्र धावा मिळत असताना जय गजानन कुक्षे टीमला त्या म्हणजे 2. एकूण धावसंख्या 18. दिव्य लक्ष मात्र इथे गाठायचे 86 धावांचं आणि ते गाठत असताना मात्र इथे सुरुवात थोडीशी मात्र संत झाली आहे कुक्षे टीमची. कारण पहिल्या बॉलवरच विकेट आली आकाश सिंगची आणि तदनंतर मात्र थोडासा संघर्ष इथे आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये वाईट +1 या 2 धावा मिळत असताना सामन्यामध्ये पकड पूर्णपणे मजबूत आहे ती मच्छिनस्मृती धारावी टीमची. कारण 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 85 धावा आपण पाहतो उभारण्यात आल्या पहिल्या 17 मध्ये आणि तसा दबाव कुठेतरी कुक्षे टीमवर देखील जाणवतोय. मात्र विनय शर्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत असे फटके तुम्हाला येताना पाहायला मिळतील.
हा षटकार येतोय. त्याचा संघर्ष कायम आहे या मॅच मध्ये. आपण पाहतोय भले विजयापासून बराच दूर एक जय गजानन कुक्षे संघ, तरी देखील प्रयत्न सातत्याने होत आहेत. एक सिंगल काढली, दुसरीचा प्रयत्न होत असताना आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. नक्कीच कुठेतरी जाऊन जरी हा चेंडू यष्टान लावला असता तरी रनआउट झाले असते. फलंदाज मात्र इथे रन मिळत आहेत कुक्षे टीमला. यावेळेस मात्र काय फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं हा मात्र षटकार आलाय, तो म्हणजे विनय शर्माच्या बॅट मधनं. जबरदस्त बॅटिंग तो साकारत असताना इतर फलंदाज जास्त काही करू शकत नाही, ते ओळखलंय. विकेट्स गेल्यात आपण पाहतो सुरुवातीला, आणि तदनंतर मात्र त्याच्या मनगटातली ताकद तो दाखवत असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि एकूण धावसंख्या झाली ती 34. लक्ष मोठं आहे ते म्हणजे 86 धावांचं. अजूनही 50+ धावा हव्या आहेत येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. समित पाहायला मिळतात आपल्याला तिसऱ्या ओव्हरमध्ये. वाईड बॉलने सुरुवात. चांगला बॉल, रन मिळेल, सिंगल. आता फक्त औपचारिकतेमध्ये हा सामना जातोय हळूहळू. मच्छिंद्र स्मृती धारावी संघ आपण पाहतोय सुपर 3च्या दिशेने वाटचाल करतोय. 12 संघ आपण पाहतो, त्यामध्ये 3 संघ पुढे येतील. 2 पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत, त्यामुळे आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे आपण जातोय. अप्पा स्ट्रायकर सीबीडी विपक्ष कुशल 11 जय गणेश सारसोळे. ऋषिकेश पानसरे, गुफरान आलेले आहेत मंचावर आणि टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आम्ही आदित्यजी पाटील साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करूया. येस, ऋषिकेश पानसरे आणि गुफरान. 4 ओव्हरची मॅच. तर कुशल 11 जय गणेश सारसोळे संघाने टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. 4 ओव्हरची मॅच, फ्रेश मॅच. 4 ओव्हरची. सेकंड राऊंडला 3 ओव्हरचा असणार आहे. जवळजवळ आता विजयावर फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी आहे मच्छिंद्र स्मृती धारावी टीमच्या. तर सामन्यामध्ये अगदी पहिल्या इनिंग पासूनच त्यांचा प्रभाव, त्यांचं वर्चस्व, त्यांचा डॉमिनन्स आपण पाहिला घरच्या मैदानावर खेळत असताना. आणि पूर्णपणे मात्र कुक्षे टीमवर मात्र वरचं ठरले ते आणि सामना जिंकलाय तो मच्छिंद्र स्मृती धारावी टीमने आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केलाय. त्यांना मात्र आता संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळायचं, याची आपण नोंद घ्या. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल अप्पा स्ट्रायकर्स सीबीडी विपक्ष कुशल 11 जय गणेश सारसुळे. एका बाजूला अश्विन शेळके, ऋषिकेश पानसरे असे खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला नक्कीच